नमस्कार मराठी रसिक हो. मराठी साहित्य मंडळ या संस्थेच्या अमृत महोत्सव उद्घाटन समारंभात आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या या संस्थेने 75 वर्षे पूर्ण केली याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नव्या उमेदीने भविष्याला सामोरं जाण्यासाठी आपण आज येथे जमलो आहोत. मराठी साहित्य मंडळ कलबुर्गी येथील मराठी माणसाची परिचित, आपुलकीची आणि हक्काची संस्था. मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक संवर्धनासाठी आणि संगोपनासाठी सतत कार्यरत असणारी संस्था. या संस्थेच्या 75 वर्षाच्या प्रवासाचा हा छोटा आलेख. मंडळाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा हा एक छोटासा आढावा. 1944-45 हे वर्ष मराठी रंगभूमीच्या शताब्दीचे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रात हा शताब्दी महोत्सव जोरात साजरा होत होता. संगीत सौभद्र, एकच प्याला यासारख्या नाटकांचे सगळीकडे प्रयोग सादर केले जात होते. या सर्व वातावरणातून स्फूर्ती घेऊन गुलबर्गा येथील मराठी लोकांनीही हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्या काळचे गुलबर्ग्यातले प्रसिद्ध डॉक्टर वामन कृष्ण उर्फ वाकरू जोशी यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन घराबाहेर, संशय कल्लोळ आणि नवे जुने या नाटकाचे प्रयोग केले. हा प्रयोग खूप यशस्वी झाला आणि त्यातून चांगला पैसाही मिळाला. या पैशाचा विनियोग कसा करावा यासाठी त्या काळचे प्रसिद्ध वकील श्री नरहरराव अनगरकर आणि श्री वालचंद्र कोठारी यांच्या घरी बैठका झाल्या आणि सर्वानुमते एक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था स्थापन करावी असे ठरले आणि त्या संस्थेचे नाव ठेवण्यात आले मराठी साहित्य मंडळ. श्री नरहरराव अनगरकर यांच्या घरी एका मोठ्या खोलीत मराठी साहित्य मंडळ सुरू झाले. येथे मोफत वाचनालय आणि ग्रंथालय सुरू झाले. नंतर मराठी साहित्य मंडळ या संस्थेची घटना तयार करून उद्दिष्टे ठरवण्यात आली. तसेच मराठी साहित्य मंडळाची पहिली कार्यकारिणीही निर्माण करण्यात आली. यात अध्यक्ष श्री वालचंद कोठारी, कार्यवाह श्री व्यंकटराव कुलकर्णी, माणिकराव कमलापूरकर कोषाध्यक्ष, ल र पळणिटकर, बागो दाते, विशा वळसंकर, स ग भोगले आणि नरहरराव अनगरकर हे सभासद होते. याच दरम्यान पोलीस ॲक्शननंतर निजामाचे राज्य संपुष्टात आले आणि या भागातील जनता स्वतंत्र झाली. त्यावेळी सोलापूरचे लोकप्रिय कलेक्टर संभाजीराव घाटगे हे गुलबर्ग्याचा कारभार बघण्यासाठी नियुक्त झाले. संभाजीराव घाटगे यांनी मराठी लोकांच्या विनंतीवरून एक सरकारी जागा मराठी साहित्य मंडळाला दिली. जागा मिळाली खरी, पण इमारत बांधण्यासाठी पैसे नव्हते. देणगी मिळवण्याचा प्रयत्न झाला, पण तो पुरेसा नव्हता. तेव्हा श्री व्यंकटराव देऊळगावकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून अनुदान मिळवले आणि मंडळाची पहिली स्वतंत्र इमारत उभी राहिली. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री निजलिंगप्पा यांच्या उपस्थितीत झाले. मंडळाच्या नव्या इमारतीत पुस्तकांची आणि सभासदांची संख्या वाढली. वेगवेगळे उपक्रम सुरू झाले तरी मोठे सभागृह नव्हते. तेव्हा वल्लभभाई पटेल चौकात एक मोठे सभागृह बांधण्याचा निर्णय झाला. पुन्हा पैशाचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी गुलबर्ग्यातील दानशूर जोडपे श्री विठ्ठलराव पळणिटकर आणि श्रीमती प्रमिलाबाई पळणिटकर यांनी मोठी देणगी दिली आणि रघुनाथराव पळणिटकर सभागृह उभे राहिले. या सभागृहाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती ब.दा. जत्ती यांच्या हस्ते झाले. आता या वास्तूत वाचनालय आणि ग्रंथालय सुरू झाले. मंडळाच्या इस्टेटीची देखभाल करण्यासाठी पहिले विश्वस्त मंडळ स्थापन झाले. या विश्वस्त मंडळात चंद्रशेखर कपाळे, व्यंकटराव कुलकर्णी, वालचंद कोठारी, विठ्ठलराव पळणिटकर आणि भाऊसाहेब देऊळगावकर हे सदस्य होते. मराठी भाषा, साहित्य आणि संशोधन याला वाहिलेले एक त्रैमासिक सुरू करण्याचा निर्णय झाला आणि अनुबंध हे त्रैमासिक
मराठी साहित्य मंडळातर्फे सुरू करण्यात आले. याच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन परमपूज्य गजानन महाराज अक्कलकोट यांच्या हस्ते झाले. अनुबंध मासिकाच्या पहिल्या संपादक मंडळात चंद्रशेखर कपाळे, भाऊसाहेब देऊळगावकर, वसंतराव कुलकर्णी आणि केशवराव महागावकर हे होते. कार्यकारी संपादक म्हणून चंद्रशेखर कपाळे यांनी जबाबदारी घेतली. काही महत्त्वाचे समारंभ. आजचे प्रमुख अतिथी परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर यांचे आजोबा परमपूज्य धोंडा महाराज देगलूरकर यांनी मराठी मंडळाचे अध्यक्ष विपा देऊळगावकर, सदस्य प्रमिलाबाई पळणिटकर आणि सुप्रसिद्ध संशोधक भीमाशंकर देशपांडे यांना आशीर्वाद दिले. मराठी साहित्य मंडळाचा सुवर्ण महोत्सव 15 डिसेंबर 1996 रोजी साजरा करण्यात आला. त्यावेळी गोसावी मठाचे स्वामीजी सुरेश भारतीजी आणि साहित्यिक सकृ देवधर हे उपस्थित होते. आजचे दुसरे अतिथी परमपूज्य ज्ञानराज महाराज यांचे वडील परमपूज्य सिद्धराज महाराज यांनी मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब देऊळगावकर यांचा सत्कार केला. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे दुसरे साहित्य संमेलन संगमेश्वर आणि रामेश्वर सभागृहात झाले. त्याप्रसंगी उद्घाटन करताना अध्यक्ष राम शेवाळकर आणि प्रमुख अतिथी गुलबर्गा विश्वविद्यालयाचे कुलगुरू एन रुद्रय्या हे उपस्थित होते. डॉक्टर किशोर देऊळगावकर आणि सौ शीतल देऊळगावकर यांच्या सहकार्याने भाऊसाहेब देऊळगावकर स्मृती जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात आले. पहिला पुरस्कार मराठीत भीमाशंकर देशपांडे, कन्नडमध्ये प्रभाकर सातखेड आणि हिंदीमध्ये कमलादेवी शुक्ला यांना देण्यात आला. ज्ञानपीठ विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांच्या लेखनावर आधारित विंदांची त्रिपदी हा विशेष कार्यक्रम आनंद करंदीकर आणि सरिता आव्हाड यांनी सादर केला. गेल्या 5 वर्षापासून भाव अनुबंध दिवाळी काढण्यात येत आहे. 2022च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन लेखिका आणि माजी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे आणि कथाकार आणि मसाप पुणे यांचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. मंडळात झालेली काही नाटके. मंडळाच्या नाट्य विभागाने सतत नाटकाचे प्रयोग केले. त्यापैकी काही म्हणजे वसंत कानेटकर लिखित मला काही सांगायचे, शिवराज गोरले लिखित कोरियात सदा टिंगलम, वसंत कानेटकर लिखित प्रिय आईस आणि पु ल देशपांडे लिखित सदू आणि दादू या नाटकांचा समावेश आहे. मान्यवरांच्या भेटी. मराठी साहित्यातील अनेक दिग्गजांनी मंडळाला भेट दिली आहे. यात ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज, व्याख्याते शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, कवी अशोक नायगावकर, मृत्युंजयकार शिवाजी सावंत आणि लेखक आनंद करंदीकर यांचा समावेश आहे. तसेच अंतर्नादचे संपादक भानू काळे, अभिनेते सुधीर जोशी, लेखक मिलिंद जोशी, संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बागवे यांनीही मंडळाला भेट दिली आहे. तर अशा तऱ्हेने आपण मंडळाचा एक छोटा इतिहास, वेगवेगळ्या घटना, मान्यवरांच्या भेटी आणि सादर झालेले नाट्यप्रयोग यांची एक छोटीशी झलक आपल्यापुढे सादर केली आहे.